विल गो टू चिटकुल. पाऊस वाढल्यामुळे जरा थांबावं लागत आहे. पेट्रोल डिझेल दोन्ही नाही सगळं. तेव्हा ते फेमस खड्डा गर्दी असते इथं. 12:30 त्या गाड्या सोडतील. हां, इथं टाईट आहे. चेन आउट झालाय कुठून तर मला समजत नाहीये. अरे यार, कंटिन्यू पाऊस चालू आहे सकाळपासून. हिंदुस्तान का आखरी ढाबा चिटकुल. सो मेनी एलिमेंट्स इन अ सिंगल फ्रेम. This is the early morning view. Full garden over here and the beautiful valley. पाऊस चालू झाले. Let me show you. ओके, खाली आपला स्टे आहे आणि तिथून मी वर आलेलो आहे हिअर. आणि वर इथं आहे भीमाकाली टेम्पल. दिस इज द व्ह्यू. पाऊस पडून गेलाय जस्ट. वरती भीमाकाली टेम्पल इथनं वर गेल्यावर. भीमाकाली टेम्पल 51 शक्तिपीठापैकी एक आहे. सो वी विल विजिट दॅट टुडे. कॅन सी सम पीक्स ओव्हर हिअर. हे आहे भीमकाली मंदिर, 51 शक्तिपीठापैकी एक. हेलो सर, कैसे हैं? गुड मॉर्निंग. वर एक आहे मंदिर, खाली एक म्हणजे देवी आहे. वर खाली एक देवी आहे. सो दिस इज भीमाकाली टेम्पल फ्रॉम 19th century. ॲक्च्युली एंट्रन्स इथून आहे हे मंदिर. आणि मी आलो चुकून बॅक साईडने, ह्याच्या मागे गेलो मी. इथं नरसिंह मंदिर आहे, शिव मंदिर आहे. आणि इथं ह्याच्या आतमध्ये भीमाकाली मंदिर आहे. आय एम ॲट सराहन. सराहनमध्ये बघण्यासारखं आहे, भीमाकाली टेम्पल आहे. एकदम वातावरण चेंज झालं आहे. हलका हलका पाऊस चालू झाला आहे. भिजू शकतो आपण. दॅट्स वाय हॅड टू कवर दिस. रेनकोट घातला आहे. टाईम काय झाला आहे 10:20. आणि अजून एक प्रॉब्लेम झाला आहे, छोटासा प्रॉब्लेम आहे. चेन जराशी लूज झाली आहे. इथं घासून घासून जर बघितलं ना, हे घासून गेलं आहे आणि इथं रेस्ट व्हायला लागलं चेन ह्याच्यावर, स्विंगआर्मवर. दिस हॅज बिकम व्हेरी लूज. सो गॅरेजमध्ये जाऊन चेन ॲडजस्टमेंट करून घ्यावं लागेल मला, अदरवाईज प्रॉब्लेम होईल. चलो, दॅट इज द अपडेट. लेट्स गो. प्लॅन डिस्कस करू. तर मी आत्ता निघालो आहे सारनवरून. सकाळी सकाळी जाऊन भीमाकाली टेम्पलला व्हिजिट करून आलो. And then I started around 10:22. My plan is to visit Sangla Valley. After that, we'll go to Chitkul. I have booked a hostel in Chitkul. The price for the camps are very costly. Like it's 3,000, 4,000, 5,000. तर असे टेंटचे प्राइजेस आहेत. Where I just paid 700 rupees. And it's a 4-bedroom dorm with all other facilities. आता मी जिथं राहिला होतो दॅट वॉज ऑल्सो गुड. हरे कृष्ण होमस्टे. द ओनर देअर शिवाजी अँड, त्यांचं नाव विसरलं यार का अंकलचं. तर त्या दोघांनी काळजी घेतली माझी. जेवण, नाश्ता, चहा, कॉफी वगैरे. अँड इट्स अ लवली प्लेस. इट्स जस्ट 4.4 kilometers फ्रॉम भीमाकाली टेम्पल द स्टे. सो यू कॅन स्टे एनिवेअर ऑन द वे. कारण शेवटी तुम्हाला वर जायचंच आहे भीमाकाली टेम्पलला. तर मग तुम्ही आज हा जो 17-18 किलोमीटरचा किंवा 20-25 किलोमीटरचा जो रूट आहे ना, म्हणजे घाट चढतो आपण, तिथं कुठंही राहू शकता तुम्ही. बट जर तुम्ही वर राहिला तर तुम्हाला असे व्ह्यूज बघायला भेटतील. खाली मार्केट प्लेस आहे. आता बघू, गॅरेजमध्ये जाऊन चेक करू एकदा चेन टाईट करू शकतो का नाही आपण. अदरवाईज राईट नाव इट्स नॉट मेकिंग एनी साऊंड ऑर एनिथिंग. म्हणजे मगाशी आवाज करत होता चेन, आता तो इश्यू रिझॉल्व झाला आहे. बट फ्यूलचं पण काही टेन्शन नाही आहे. मी मॅपवर बघितलं 3-4 स्टेशन्स आहेत ऑन द वे टू चिटकुल.
तर भरून जाऊया आपण कुठंही. त्यासाठी डिटोर घ्यायची गरज नाही कुठेही. पाऊस वाढल्यामुळे जरा थांबावं लागत आहे. ओके, पाऊस थांबलेला आहे आणि मी चेन टाईट पण करून घेतली. खूपच लूज झाली होती. आय हॅड टू स्टॉप फॉर सम टाईम अँड देन डू द चेन लिव्ह. अर्धा तास गेला माझा. बट वी आर गुड टू गो फॉर अनदर 1000, 2000, 3000, 5000 किलोमीटर्स होपफुली. हे बघा, हे हिंदुस्तान तिबेट स्तंभ आहे काय तर. हे मी बघितलं होतं ऑनलाईन. हां, इथून वर सराहन स्ट्रेट वी आर गोइंग टू सांगला. चलो, चिटकुल 95 किलोमीटर्स, सांगला 71. चेक दॅट आउट. सही यार, जबरदस्त. खतरनाक वॉटरफॉल आहे तिथं. पेट्रोल भरायचं होतं पण इथं पेट्रोल संपलेलं आहे. पेट्रोल डिझेल दोन्ही नाही सगळं. काय व्ह्यू आहे. असं वाटतं सगळीकडे थांबून एक एक फोटो घेऊ पण नाही थांबू शकत. आपल्याला पुढे जायचं आहे अजून भरपूर. रोड मस्त आहे, क्लायमेट जबरदस्त आहे. जस्ट पाऊस पडून गेला आहे. सगळीकडे हिरवळ आहे, सगळीकडे डांबर आहे. क्लाउड्स आहेत, स्काय क्लिअर आहे. परफेक्ट टाईमला आलो असं वाटतं. तर आम्ही भिजलो थोडंसं बट ठीक आहे. काय भारी भेटलाय रोड राव. सगळ्यात बेस्ट पार्ट आहे रोडचा, कर्व्स. साडा करायची का आंघोळ कोणाला? स्टेट व्हेकल 50 अँड 100. तुम्हाला द्यावं लागेल 100 टू एंटर किन्नौर. ओके, 100 रुपीज इथं द्यावं लागतात किन्नौरमध्ये यायला. सो वी आर इन किन्नौर राईट नाव. 100 रुपीज फॉर 2 व्हीलर आणि हिमाचलची गाडी असेल तर 50 रुपीज. तेव्हा ते फेमस खड्डा, गर्दी असते इथं. ओके, जरा इथं गाड्या थांबवल्यात. असं कळालंय की इथं काम चालू आहे. तर काय करतात ते 1 तास थांबवतात गाड्यांना आणि काम चालू करतात आणि 1 तास जाऊ देतात. सो आता 12, 12:15 वाजलेत आणि मला एक 15 मिनिट थांबायचं आहे इकडं. 12:30ला त्या गाड्या सोडतील. तर अशा गोष्टी इथं होत राहतात जेव्हा तुम्ही इथं हिमाचलला वगैरे येता किंवा लेहला जाता, लडाखला जाता. सो दिस हॅपन्स. ओके, जरा इथं बघितलं तर लूज आहे चेन. इथं बघितलं फुल टाईट आहे. हां, इथं बघा ना, इथं पण लूज आहे. हां, इथं टाईट आहे. लूज, टाईट, लूज, टाईट. तर हे फिक्स करून घ्यावं लागेल. मागाशी थांबून करून घेतलं बट मी हे चेक केलं नाही व्यवस्थित त्यांनी केलं की नाही. करायला पाहिजे होतं. तर पुढे जे काय गाव असेल तिथं जाऊन मला हे फिक्स करून घ्यायचं आहे.
ठीक आहे 12:30 वाजून गेलं, रस्ता उघडला त्यांनी. लेट्स गो. This is Karcham Dam and we are on the way to Sangla. आता फक्त काय झालं माहिती आहे का, थोडीशी चेन एन्झायटी आहे, कारण मी थोडंसं लूज ठेवलेलं आहे चेन, कारण म्हणजे एक साईडला आउट आहे, एका एंडला आउट आहे कुठून, तर काय समजत नाही काय करायचं. सांगला चिटकूला जायला हा असा रोड आहे एकदम नॅरो. हा बसपा रिव्हर आहे, पुढे बसपा डॅम आहे, मगाशी आपण जे बघितलं ते. हलका हलका बारिश चालूच आहे कंटिन्युअस, आणि पूर्ण भिजून गेलो आहे ॲज यू कॅन सी. अजून 15 किलोमीटर्स सांगला अँड 31 किलोमीटर्स चिटकुल अँड 38 किलोमीटर्स टोटल टू आवर हॉस्टेल. चेन आउट झालं आहे कुठून तर मला समजत नाही आहे. 2 ठिकाणी दाखवलं आहे पण त्यांना काही जमलं नाही करायला काम. मग थोडीशी मी चेन लूज ठेवली आहे सो दॅट इट डज नॉट ब्रेक. एका ठिकाणी खूपच टाईट होऊन जातं आणि बाकी सगळीकडे लूज आहे, म्हणजे चाक फिरताना. सो दॅट्स द रिझन. थोडीशी एन्झायटी आहे. माझं सच पास होईल की नाही सांगता येत नाही. अरे यार, कंटिन्यू पाऊस चालू आहे सकाळपासून. आता 3 वाजून गेले. मी आहे आता सांगला. गावाचं नाव आहे सांगला, सांगला व्हॅली. ही जी व्हॅली दिसते ना, ॲक्च्युली हे हाईटवर आहे, जमिनीवर नाही, म्हणजे खाली नाही आहे सी लेवल जवळ. ॲक्च्युली हे हाईटवर आहे खूप. आणि याच्यावरती डोंगर आहेत. कंटिन्यू पाऊस चालू आहे, कंटिन्यू. बारीक आहे पण कंटिन्यू आहे. लेट्स गो टू चिटकुल. चिटकुल अजून इथनं 15 किलोमीटर असेल. सो लेट्स गो देअर. पूर्ण भिजलो. लेट्स गो. सो फायनली आय हॅव रिच्ड चिटकुल. फुल पाऊस आहे, स्टार्टिंग फ्रॉम जेवरी टू चिटकुल. कंटिन्युअस पाऊस आहे. आणि सो दिस इज आवर हॉस्टेल. दिस इज चिटकुल. ती आपली बाईक आहे आणि दिस इज आवर रूम. दॅट इज आवर बंक बेड. मागे पण बाल्कनी आहे. एवढा सिनिक व्ह्यू होता ना, पूर्ण वॉटर क्रॉसिंग्स, रिव्हर स्ट्रीम्स, म्हणजे एवढा सिनिक व्ह्यू आहे ना. पण पावसामुळे मला काही रेकॉर्ड करता आलं नाही. मी कॅमेरा काढून ठेवला होता. दिस इज चिटकुल. मी तर फुल एक्झॉस्ट झालं आहे. सगळे माझे कपडे भिजलेत, रेनकोट भिजलेत. हां चला, हा थोडा सिटिंग एरिया आहे तिथं. बघू यार, मला भूक लागली आहे, खाऊन घेतो मी. पाऊस आत्ता उघडला आहे. दिस इज द व्ह्यू फ्रॉम आवर स्टे. बापरे, जबरदस्त. चल जाऊन बाहेर जाऊन येतो, चेक करू काय काय. इकडे बघा, खतरनाक.
स्नो माउंटेन आहे. आणि मी तुम्हाला एक अपडेट देतो या जागेबद्दल. चितकुल म्हणजे ना, इट इज इंडियाज लास्ट विलेज अँड अकॉर्डिंग टू द स्टडी बाय IIT दिल्ली, सगळ्यात क्लीनेस्ट एअर ऑल ओव्हर इंडिया तुम्हाला इथंच भेटेल. म्हणजे इथला जो AQI आहे तो सगळ्यात लो आहे, अराउंड 30 टाइम्स लो देन दिल्ली. चलो, दॅट इज आवर बाईक. बिचारी पावसात थांबली आहे. जरा जाऊन थोडंसं सिटी टूर करून येतो. गेस व्हॉट इज द टाइम? 7 वाजून गेलेत. 7 वाजून गेलेले आहेत. लेट्स गो टू चितकुल टूर. ओके, बघू काय लिहिलंय इथं. अच्छा, हिंदुस्तान का आखरी ढाबा चितकुल. बरेच रीलमध्ये वगैरे बघितले होते मी आखरी ढाबा. हे आले आपले पिक्स, माउंटेन पिक्स. दिस इज द चितकुल विलेज. थंडी वाढली आहे. काय भेटेल? ब्रेकफास्ट, लंच, डिनर. आणि इथं अजून हे पण आहे, चितकुल इंडियाज लास्ट पोस्ट ऑफिस. हे काय आखरी ढाबा, कुणाचा फोटो आहे? ढाबा नीचे आहे. अच्छा, इथून जायचं आहे. ठीक आहे, इथून जायचं आपल्याला. पण पहिलं रिव्हर फ्रंट बघून येऊ आपण. तिथून जायचं आहे आपल्याला. सो लेट्स गो फ्रॉम देअर. तर तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. तुम्हाला वाटतं मी बाईक दाखवत आहे, बट लेट मी शो यू समथिंग. ओके, बाजूला रिव्हर स्ट्रीम आहे. इथं एक रिव्हर स्ट्रीम आहे. इथं ऑरेंज पीक आहे. इथं व्हाईट पीक आहे. लेट मी शो यू. देर आर सो मेनी एलिमेंट्स इन अ सिंगल फ्रेम. जबरदस्त ना. ओके, वरती आपला स्टे आहे ह्याच्यावरती. तिथून असं जाऊन तिथून आपल्याला असं खाली यावं लागतं टू दिस रिव्हर. आणि हा ब्रिज क्रॉस करून आय थिंक सम ट्रेकिंग पॉईंट आहे. वी कॅन गो फॉर दॅट पीक ट्रेक, आय गेस. Alright guys, so that's all we can explore in Chitkul. Hindustan ka last dhaba, the Baspa river, the last post office, and there are few more places we'll try to explore tomorrow. So that's all for today in this video. Thank you for watching. Stay tuned.